चॅनलमध्ये तुमचं नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आम्ही आलेले माझ्या पुतणीच्या लग्नाला। काल हळद होती, हळदीची पण व्हिडिओ काढली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा। आणि आज आम्ही आलेले लग्नासाठी। चला तर इकडे आपलं लग्न लागून गेलेलं आहे आणि माधुरीताई आम्ही बसलेलो होतो आणि इकडं आत्मानंद पण खेळत होता। इथं मम्मींच्या बहिणी त्या सगळ्या पाहुण्या अशा बसलेल्या होत्या, मस्त गप्पा मारत होत्या। तर इकडे आपल्याला नवीन नवीन पाहुणे पण बघायला भेटताय, तर खूप दिवसानंतर भेटताय। हे आहे आमचे कॅनडाचे पाहुणे। तर आपण मागं ब्लॉग बनवला होता राम राम मंडळी नगरीकरता। इथे आम्ही जेवायला आलेलो होतो आणि मस्त जेवायला सुरुवात करणार होतो, पण बाहेर पाऊस चालू झाला होता म्हणून थांबलो। इतका पाऊस आला बाहेर, खूप पाऊस आलेले। तर इथे बघा आपली डॉल दादू पण आलेले आज लग्नाला। पोरांना यायला अजिबात आवडत नाही व्हिडिओमध्ये। इथं आम्ही फोटो काढायला गेलेलो होतो, नवरदेवच्या बहिणी पण फोटो काढत होत्या। तर आम्ही थोडा वेळ थांबलो। हे बघा नवरदेवच्या बहीण भाऊ कसे मस्त फोटो काढताय। खूप दिवसानंतर असं भेटल्यावर सगळ्यांना एकमेकांना खूप छान वाटतं आणि मस्त फॅमिली फोटो चालू होती त्यांची। इथे मी छोटीशी व्हिडिओ पण घेतली होती। तर इथं भैया आणि त्याची बायको आणि इकडे माधुरीताई आणि माई आम्ही असे जण व्हिडिओ घेतला होता, छोटासा छानसा। छोटासा भैया आता नवरदेव पण झालेला होता, बघा किती छान। आणि इकडे माझा पुतण्या, तर किती छान इथे नवरदेव नवरीचा जेवायचा कार्यक्रम चालू होता। त्यांना पण भूक लागलेली होती आणि सगळेजण त्यांना घास पण भरवत होते। नवरदेव नवरी जेवायला लागले आणि येणारे जाणारे पाहुणे आपले तर एक एक जण करून त्यांना जेवायला खाऊ घालत होतं। ही आहे नवरदेवाची बहीण, तर नवरीला कसा गुलाबजामू खाऊ घालतीये। तर इकडे आपला गुलाबजामू खाऊ घातला, आणि काहीच नाही थांबलेला होता। मस्त छान असा कार्यक्रम, सगळे पाहुणे एक एक जे येत होतं त्यांना खाऊ घालत होतं। तर त्यांचा ह्याच घासांमध्ये सगळं जेवण पण चालू होतं। तर मस्त फोटो किती छान चालू होतं आणि बहिणीचा खाऊ घालायचा आग्रह तर काही थांबतच नाहीये। तो बघा कसा तोंड करतोय, करतोय। तर इथं मस्त जेवणाचा कार्यक्रम त्यांचा आलेला होता। तर आपल्याला अजून पुढील कार्यक्रम पण बघायचे आहे। इकडं प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असती। तर इकडे बघा रुखवत कसं नाचत नाचत घेऊन चाललेले आहेत। नवरीकडची नवरदेवाकडे रुखवत नाचत घेऊन चाललेला आहे, मस्त वाजत गाजत घेऊन चाललेले होते। आम्हाला पण मजा वाटत होती, कारण प्रत्येक भागाकडं पद्धत वेगवेगळी असल्यामुळं बघायला खूप छान वाटतं। तर इकडं रुखवत घेऊन आलेल्या होत्या, असा छानसा कार्यक्रम चालू होता आणि मस्त नवरीकडच्या बायका तर गाणे म्हणत होत्या नवरदेवाकडच्यांना। तर बघा किती छान गाणे म्हणताय, मस्त हसून खेळून आणि उखाणे पण घेत होत्या, मस्त गाणे म्हणू राहिल्यात। नवरीकडच्यांनी म्हटलं की नवरदेवाकडच्यांनी पण गाणे म्हणतात, तर मग असा रुखवताचा कार्यक्रम छान चालतो। तुम्हाला पण ही पद्धत बघितलेली नसेल तर तुम्ही पण बघा, खूप छान आहे। प्रत्येक भागाकडची पद्धत अशीच छान छान वेगवेगळी असती, त्याच्यामुळे आम्ही पण एन्जॉय करत होतो आणि तुम्ही पण छानसा एन्जॉय करा। तर रुखवताचा कार्यक्रम होत आलेला होता आणि पायघड्यांचा कार्यक्रम, सुनमुख बघायचा, पाय धुवायचा कार्यक्रम बाकी होता। असेच छान छान एक एक कार्यक्रम होत होते। तर इथं रुखवताचा पूर्ण कार्यक्रम होत आलेला होता। तर फक्त आता उखाणे घ्यायचे चालू होते। तर मस्त उखाण्याचा कार्यक्रम पण चालू होता। तर हे बघा छान उखाणे पण घेत होत्या। या वरमाया आहेत आणि या नवरीकडच्या आहेत। हे बघा केक रुखवत दाखवत होत्या, पुऱ्या आणि कुरडया, हळदी कुंकू। आणि मी छोटीशी एक व्हिडिओ नवरीची पण घेतली, नवरी पण खूप छान दिसत होती। तर मस्त वाटत होती, तिला म्हटलं की थांब मी एक तुझा ब्लॉग घेते। तर असा आमचा लग्नामध्ये एन्जॉय चालू होता। हे बघा पायघड्यांचा कार्यक्रम आता चालू होणार होता। तर वाजत गाजतच नवरीकडचे पायघड्या टाकत होते, इकडे आहेच।
इथे नवरदेव नवरीची वाट बघत होते, नवरदेव नवरी फोटो काढत होते, त्याच्यामुळं सगळेजण नवरदेव नवरीची वाट इथे नवरदेव नवरी आलेले होते. आता मस्त वाजत गाजत आपला पायघड्यांचा कार्यक्रम चालू होता. आम्ही पण बघत होतो, तुम्ही पण बघा. छानसं वाटत होतं, भारी वाटतं. पायघड्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर वरमाया जेवायला बसणार होत्या. आम्ही पण वरमाया झालेलो होतो. आम्ही पण सगळे जेवायला बसलो. इथं वरमाया जेवायला बसलेल्या होत्या. छानसा पोळीचा डब्बा गिफ्ट म्हणून दिलेलं होतं आणि ताटामध्ये पुरी आणि कुरडई असं ठेवलेलं होतं. आणि नवरदेव नवरीकडचे पाठीमध्ये दिवा आणतात आणि वरमाईला गाणे म्हणतात आणि आपण 10-1 रुपये आपली ओवाळणी म्हणून त्याच्यामध्ये टाकायची असती. ही सगळीकडं प्रथा आहे. तर मग इथं नवरीकडची वरमाईला खूप छान गाणे म्हणतात. तुम्ही पण प्रमिलेलं नाही एक धरेले लग्नाला ठीक आहे समोर बसेल. इथं खूप छान गाणे म्हणत होते. सोन्याचा दिवा चांदीची वाट तर असा मस्त कार्यक्रम चालू होता. तर इथं बघा, तर नवरदेवाकडच्या आम्ही वरमाया झालेलो होतो. माझा मेकअप ऑलरेडी झालेला होता. या माझ्या जाऊबाई त्यांचा मेकअप पण दाखवत होते. बघा तुमचा मेकअप आम्ही किती छान केला बिना पार्लर आणि जाता. तर असा छान कार्यक्रम चालू आणि मस्त आरशाने. तर ही पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगळी असती. तर बघायला खूप छान वाटतं. तर बघा किती मस्त कार्यक्रम चालू आहे. तर आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आणि छानशी एंट्री तुम्ही पण बघू शकतात. नवरदेव नवरी घरी जाताना आम्ही छानशी एंट्री काढलेली होती. तर हे बघा, खूप छान एंट्री आहे. तुम्ही पण बघा. इथं वेदला आणि आत्मानंदाला थार गाडी खूप आवडती आणि मस्त इथं छान थार गाडी पण सजवलेली होती नवरदेवासाठी. तर इथं खूप छान एंट्री होणार होती, त्याच्यामुळं आम्ही थोडा वेळ थांबलो. तर आता इथं नवरदेव नवरी निघालेली आहे. चला मग तर बाय.